हॅलो फ्रेंड्स. सो आम्ही आलो आहोत आता हरिहरेश्वर मंदिर, जे आहे श्रीवर्धन येथे, म्हणजे माणगावपासून 30 किलोमीटर साधारणतः आतमध्ये असणारे हे मंदिर आहे. अरबी समुद्राच्या बाजूला शिवकालीन असं हे मंदिर आहे. सो मी, प्रियू आणि चिन्या, आम्ही तिघं इथे आलो आहोत. आम्ही त्यावेळी म्हणजे कोस्टल कोकणच्या ट्रिपवरती होतो. सो फर्स्ट डेस्टिनेशन आमचं हेच होतं. सो मी तर तुम्हाला दिसणार नाही, कारण मी कॅमेऱ्याच्या मागे आहे. सो प्रियो आणि चीना तुम्हाला दिसत असतील ते कसे प्रवेश करतात. हे या मंदिराचं प्रांगण आहे. तिथे काहीशी माकडं बसली आहेत आणि आमची ही 2 माकडं त्यांना बघत आहेत. तसंच इथे बाजूला एक लहान मुलांच्या शाळेची पिकनिक सुद्धा आली होती त्यावेळी. खूप छान असं प्रांगण आहे. स्वच्छताही खूप छान आहे. त्या मंडळाने खूप काळजी घेतली आहे स्वच्छतेची. स्वच्छतागृह इथे अवेलेबल आहेत. पाण्याची सोय चांगली आहे. हातपाय स्वच्छ धुवून मंदिरात प्रवेश करण्यासाठी पाण्याचे नळ देखील आहेत इथे. सो प्रत्येकाने स्वच्छता राखूनच मंदिरात प्रवेश करावा, अशी मंडळाची विनंती आहे आणि आमचीही विनंती आहे. प्रियू आता असं गाभाऱ्यात प्रवेश करतीये. छान आणि प्रसन्न असं तेव्हा वाटत होतं. एक छान अशी प्रदक्षिणा घेऊन आम्ही गाभाऱ्याकडे जात आहोत. सो प्रियोला आधी वाटलं होतं जीन्स आणि टी-शर्टवरती आम्हाला प्रवेश मिळेल की नाही. पण इथे शॉर्ट्स लेंथच्या कपड्यांना परवानगी नाहीये. सो सगळ्यांनी फुल लेंथ शरीर झाकलं असणारे कपडे घालून जावं. आम्ही इथे आता ह्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. खूप छान असं प्रसन्न वाटतंय तिथे जाताना. छान असा गाभारा आहे आणि शिवकालीन असं शिवलिंग आहे इथे. सो आमचा चिन्या आणि प्रियू बघा कसे वाकून छान नमस्कार करतायत. चिन्याला आमच्या देवाला कुठलाही नमस्कार करायला सांगायला नको. तो खूप छानपैकी हे सगळं कारण तो आपल्या बाबांचं हे बघत असतो नेहमी. सो हा आहे प्रदक्षिणा मार्ग, जेथून आम्हाला एक दक्षिण काशी नावाचं ठिकाण खूप छान प्रकारे बघता येईल, जे 2 टेकड्यांच्या मधून दिसतं. छान असं दृश्य आहे ते. सो आम्ही विचार केला, की इथून चढूनच ते बघूया. काही लोकं सांगत होते, की समुद्राच्या किनाऱ्यावरूनही ते बघता येईल. पण आम्ही विचार केला, की इकडून बघितल्यावर किती छान ते दिसेल, ते आपण बघू. तसेच आम्ही वर चढत असताना काही 3-4 पोरं तिथे आली होती, जी आम्हाला सांगत होती, "वरून जाऊ नका, काही बघण्यासारखं असं दृश्य नाहीये ते." पण आम्ही म्हटलं, "नाही, आम्ही बघणारच. आता एवढे आलो आहोत, तर वरती जाऊन आम्ही ते बघूच." वरून हा असा काहीसा छान असा नजारा दिसतो मंदिराचा. प्रियू बुबूला आमच्या घेऊन दमली होती. चिनाला आम्ही बुबू असेही म्हणतो प्रेमाने. सो त्याला ती घेऊन दमलेली. तो कंटाळा करत होता शिडी चढायसाठी. तर ती काहीतरी बडबडतीये, पण ते तेव्हाच आहे. आणि हा बघा मी, जो बेसिकली कॅमेऱ्याच्या मागे असतो, पण आता सध्या पुढे आहे. प्रियू आमची कंटाळली होती त्याला घेऊन. सो मी त्याला आता घेतलंय. आणि आता तुम्हाला खूप छान असं दृश्य बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून आणि तुम्ही बघाच हे दृश्य किती छान आहे. जर आम्ही त्यांचं ऐकून मागे गेलो असतो, तर आम्हाला हे बघायला मिळालंच नसतं. सो गाईज, तुम्ही बघू शकता. खूप छान असं हे दृश्य 2 टेकड्यांच्या मधून हा दिसणारा अथांग समुद्र आपलं लक्ष वेधून घेतं. काश पावसाळा असता तर अजून खूप छान हिरवळ आणि गोष्टी दिसल्या असत्या आपल्याला. पण तरीही खूप छान असा हे दृश्य आहे. आम्ही एक एप्रिल मे 99 हा मूव्ही बघितला होता. तेव्हा त्यामध्ये हा सीन होता. तेव्हापासून मला हे बघण्याची इच्छा खूप होती. मी प्रियूला सतत सांगत होतो, की "प्रिया आपण इकडे जाऊ आणि हे बघूच." ती पण म्हणत होती जाऊ, पण आम्हाला वेळ मिळत नव्हता कामातून. पण आज आम्ही आलोच हे बघायला. या शिड्यांची अवस्था थोडीशी वाईट आहे. माझं असं आव्हान असेल इथल्या लोकांना, की यांनी ही शिड्यांचं काम करून घेतलं तर खूप छान होईल. कारण खूप छान असं दृश्य आहे आणि लोकं बघण्यासाठी येत असतात. पण त्या शिड्यांमुळे त्यांना बहुतेक त्रास व्हावा चढण्या-उतरण्यासाठी. आणि या छान अशा समुद्राकडे आम्ही जात आहोत. खूप छान असा समुद्र आम्हाला बघायला मिळतोय. कोरल्स जे तयार होत असतात समुद्राच्या पाण्यामुळे, लाटांमुळे दगडांवर आदळून जे कोरल्स तयार होत असतात, ते आम्हाला इथे पाहायला मिळाले. मी तर प्रथमच ते पाहिले.
आणि प्रियूने मला एक्सप्लेन केलं ॲक्चुअली की कोरल्स काय असतं. ती तेच सांगते मला, की हे ज्या लाटा येतात, ज्या आदळतात ह्या दगडांवरती त्यापासून ते कोरल्स वर्षानुवर्ष तयार होत असतात. तेच ती मला सांगत होती, की साधारणच्या त्या वाळूपासून एवढं टणक असे कोरल्स हे तयार होतात. आणि तसेच आम्ही पुढे जात असताना आम्हाला काहीसे डॉल्फिन दिसल्यासारखे वाटले. म्हणून आम्ही अजून थोडे पुढे गेलो. तर पाहताच क्षणी आम्हाला डोळ्यांचं आमच्या पारणंच फेटलं, की डॉल्फिन आम्ही बघितले. खूप छान असे जवळून डॉल्फिन प्रथमच आम्ही पाहिले होते. त्यानंतर आम्ही त्याचे फोटो क्लिक्स करायला लागलो होतो. आम्ही स्वतःचेही फोटो छान असे क्लिक्स केले. व्हिडिओच्या एंडला आम्ही ते फोटोज पण टाकू. तुम्ही बघू शकता, की ते किती छान फोटो क्लिक करू शकतो आपण आणि ते तुम्हाला पण जर दिसत असेल तर बघा, डॉल्फिन दिसतायत. आता ह्या व्हिडिओतून तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही. पण तुम्ही बघू शकता, की बघा आता 2-3 डॉल्फिन्स इथे वरती येऊन असे उड्या मारून गेलेले आहेत. हाय गाईज. सो निलेशने तुम्हाला अशा प्रकारे छानपैकी माहिती दिली आहे आणि त्यानंतर आम्ही इथे आलो. आजूबाजूला इथे एक हॉटेल आहे छोटीशी. सो तिथे आम्ही नाश्ता केला आहे. मस्त पोट भरून नाश्ता केला आहे. घावणे आणि चटणी आणि तुम्ही बघतच आहात समुद्रकिनारा आणि त्याच्यासमोर आम्ही बघून नाश्ता केला आहे. आणि असे काहीसे आमचे क्लिक्स आहेत, फोटो तिथे काढलेले आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर माय चॅनल. थँक यू फॉर सपोर्टिंग अस. ओके, बाय.